आज मी आलो आहे फक्त माझ्या शेतकरी बांधवांसाठी, माझं मनोगत घेऊन. होय, मी तोच ज्याला काही वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र स्वर्गीय विनायकराव पाटलांनी जन्माला घातलं. त्यांच्या नावानं मला या जगात नवीन ओळख मिळवून दिली. मी विनायक सहकारी साखर कारखाना बोलतोय. हे बघताय तुम्ही कशा पद्धतीनं भग्नावशेष या ठिकाणी माझ्या प्रांगणात पडलेले आहेत. एकेकाळी सर्वांचीच भरभराटी करणारा मी आज मात्र माझ्याकडे सर्वांनीच पाठ फिरवली आहे. निर्ढावलेले पुढारी, असंघटित असलेले शेतकरी, या सगळ्याच गोष्टींचा फायदा मात्र सरकारला होतोय. मला आजही वाटतं की मी शेतकऱ्यांच्या सेवेत यावं, मी तुमचा बनून राहावं, तुमच्यासाठी पुन्हा या सेवेत रुजू व्हावं. परंतु असं होणं आता शक्य वाटत नाही. तुमच्या तालुक्यात मध्ये नवीन साखर कारखाना सुरू होतोय, त्यामुळं नव्याची नवलाई असणं साहजिकच. आता माझी किंमत तुमच्याकडे राहिली नाही असंच मला वाटायला लागलं. शेतकरी मित्रांनो, बघताय ना या प्रांगणामध्ये कशा पद्धतीची या झाडाझुडपांनी साम्राज्य वाढवलंय. बघताय ना तुम्ही भग्नावशेष असलेले या ठिकाणची महत्वाची साहित्य माझी कशा पद्धतीनं पडून आहे. बघताय ना, एकेकाळी भरभराटीचं प्रतीक म्हणून ओळखलं जाणारा मी आज भरभराटीपासून कोसो दूर गेलोय. बघताय ना, मोठमोठ्या गोडाऊनच्या आजूबाजूला आज काट्यांचा, झुडपांचा आणि झाडांचा विळखा वाढलाय. मी माझं दुःख कुणाला सांगू शकत नाही. ज्या वाहनांनी तुम्ही तुमचा ऊस माझ्यापर्यंत पोहोचविला, आज ती वाहनं देखील या ठिकाणी मातीमोल झालेली पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचं दुःख मी समजून घेतलं, परंतु शेतकरी संघटित झाले नाही, शेतकरी असंघटित झाले आणि तुम्ही असंघटित झाला शेतकरी मित्रांनो. म्हणून राज्यकर्त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी आजही वाट बघतोय, माझ्यासाठी कुणीतरी आवाज उठवेल, माझ्यासाठी कुणीतरी येईल, माझ्यासाठी कुणीतरी संघटित होईल आणि पुन्हा एकदा या वैजापूर तालुक्याचं स्वप्न मी जिवंत होऊन पूर्ण करेन. ज्या बैलगाड्यांमध्ये माझ्याकडे ऊस यायचा, त्या बैलगाड्या देखील आज शेवटच्या घटका मोजताय. बघताय ना हा ट्रॅक्टर, कधी काळी हिंदुस्तान ट्रॅक्टर या नावानं हा परिचित होता. माझ्यासाठी रोज धावपळ करायचा, काहीतरी महत्वाची कामगिरी बजवायचा. आज विनायकरावांच्या पुतळ्याभोवती देखील काटवानांचाच या ठिकाणी बाजार उठलाय. ज्या वाहनांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही एकत्र जोडलेलो होतो, ती वाहनं शेवटची घटका मोजत आहेत. भग्नावशेषासारखी असलेली ही वाहनं सुरू होण्याच्या प्रतीक्षात आहेत. गरज सर्व वैद्य मरो ही म्हण मी नेहमी ऐकली, कित्येकदा माझ्या प्रांगणामध्ये देखील चर्चेत आली. परंतु मी कधीच असा भेदभाव केला नाही की हा या समाजाचा, तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा. तुम्ही ऊस घेऊन आलात आणि मी त्याचं गाळप केलं. फुलला फुलाची पाकळी म्हणून नेहमी मी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देत गेलो. यात माझी काय चूक? स्वतःच्या स्वार्थापोटी माझ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना तुम्ही जवळ केलं, त्यांना डोक्यावर घेतलं, परंतु त्यांना कधी जाब विचारला नाही. मी का बंद पडलो? विचारा एखादा जाब त्यांना. व्हा संघटित. अरे तुम्ही संघटित झाला तर तुमच्या पुढच्या पिढ्या माझं नाव घेतील. मला जगण्यासाठी, मला श्वास घेण्यासाठी कुठंतरी तुमची मदत होईल. नवीन कारखाना येतोय म्हणून तुम्हालाही माझी गरज राहिली नाही का? कधी काळी याच कारखान्याच्या भरोश्यावर तुमचा पगार येईल या आशेवर, तुमच्या घरामध्ये आनंदाची दिवाळी होईल या आशेवर तुम्ही माझ्यापर्यंत, माझ्या प्रांगणापर्यंत ऊसाची गाळप व्हावी यासाठी रांगाच्या रांगा लावायचे. हातावर कधी नव्हे ती चटणी भाकरी घेऊन तुम्ही याच प्रांगणात खायचे ना. मात्र ते दिवस आता गेलेत. तुम्ही मला विसरले असाल, परंतु मी तुम्हाला विसरलेलो नाही. या ठिकाणी माझ्यासाठी ही जागा खूप महत्वाची आहे. परंतु आज बघताय ना तुम्ही, शेवटच्या घटिका मोजत असलेले माझे हे भग्न अवशेष काही लोकांनी या ठिकाणाहून चोरीलाही नेले. ज्याला जे वाटेल त्यांना ते येथून उचलून नेलं, परंतु मी कधीच कुणाला थांबविलं नाही. कारण म्हणतात ना, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. न्या तुम्ही, परंतु नुकसान माझं एकट्याचं नाही मित्रांनो. मी नाही जगलो तर माझं काही नाही.
परंतु मी नाही जगलो तर तुम्ही कसं जगणार याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना. एकदा मनाला छातीवर हात ठेवून फक्त एवढा विचार करा, विनायक सहकारी साखर कारखान्यानं आपल्याला काय दिलंय. एकदा मनात विचार करून छातीवर हात ठेवून एकदा विचार करा, विनायक सहकारी सुरू व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? जर मी सुरू झालो तर तुमच्या पुढच्या पिढ्या, तुमची मुलं, तुमची नातवंड, तुमची परतवंड माझ्यासाठी नेहमीच संपर्काचा एक मार्ग ठरेल. पुन्हा एकदा वैजापूर तालुका हरित क्रांतीकडे वाटचाल करेल. परंतु आश्वासनांखेरीज आतापर्यंत मला काही मिळालेलं नाही. स्वतःच्या मोबदल्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी माझा लिलाव करण्याचा प्रयत्नही झाला. आता काय उपयोग? ज्या ठिकाणी माझा भोंगा वाजताच असंख्य कामगार संघटित व्हायचे आणि माझ्याकडे तुरु 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 चालत यायचे. ऊसाला चांगला भाव मिळाला म्हणून माझ्याकडे येणारे तुम्ही, तुमच्या घरातही माझ्या माध्यमातून साखर पोहोचली नाही का? कधीतरी या कडू ऊसाची गोड कहाणी तुम्ही ऐकली आहेत, परंतु या गोड कहाणीला गोड साखर जन्माला घालणारा मी आज अशा पद्धतीनं गंजलेल्या आणि भग्न झालेल्या अवशेषांना घेऊन माझी शेवटची घटिका मोजतोय. येऊ द्या रे दया, येऊ द्या रे दया, थोडीशी तुम्हालाही करा ना प्रयत्न माझ्यासाठी. येऊ द्या रे दया, थोडी तुम्हालाही करा ना प्रयत्न थोडा माझ्यासाठीही. देईल मी तुम्हालाही आधार तसा जसा बुडत्याला काडीचा. कित्येक दिवसांपासून बघितलेलं स्वप्न मी स्वप्नच असतं, अशा पद्धतीची भूमिका तुमच्या माध्यमातून मला पाहायला मिळते. माझा बळीराजा आज माझ्याकडे दुर्लक्ष करतोय. माझा बळीराजा मला भेटायला येत नाही. माझ्या बळीराजालाही वाटत नाही की मी सुरू व्हावं. बळीराजाचा तरी काय दोष? निर्ढावलेले पुढारी आणि स्वतःच्या पात्रावर तूप ओढणारी मंडळी जवळ आली की असंच होतं. गरज वाटत नाही ना पुन्हा विनायक सहकारी सुरू व्हावा अशी. ज्यांना गरज वाटते ते काही करू शकत नाही आणि ज्यांना करता येतं त्यांना गरज वाटत नाही. हीच मोठी शोकांतिका. शेवटच्या घटिका, शेवटचा श्वास मी मोजतोय. तुमच्याच्यानं आता एखादं वेल्डिंग शॉप सुरू करणं देखील अवघड आहे. एवढा मोठा करोडो रुपयांची प्रॉपर्टी मालमत्ता घेऊन मी इथं बसलोय. मला एकदा सुरू करून तर पहा, तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मी तोच बोलतोय, होय मी तोच बोलतोय, विनायक सहकारी साखर कारखाना. माझी आर्त हाक पोहोचू द्या काळजापर्यंत तुमच्या. एकदा तरी म्हणा, सुरू होय रे राजा आमचा, सुरू होय रे राजा.